बोला 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 मतदान तुम्ही केलेलं आहे. आजचा दिवस किती महत्वाचा आहे आणि लोकांना काय आवाहन कराल आपण? आज मतदानाचा दिवस आहे. मी जे काही सर्व बूथवर पाहतोय तर अत्यंत उत्साहात लोक स्वतःहून बाहेर निघलेले आहेत. ज्यांच्याकडून अपेक्षा आहे ते तर आलेच आहे, परंतु असे अनेक विद्यार्थी आहेत जे परगावून या ठिकाणी आले, ते मतदानामध्ये सहभाग घेत आहेत. मतदानाचं महत्व सर्व जनतेला माहिती आहे, त्यामुळं आजचा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. महायुतीचं सरकार येण्यासाठी प्रत्येक जण आपला मतदान इथं नोंदवतोय आणि माझ्या विरोधात जे काही उभाटाचे उमेदवार आहेत त्यांची ही जी शेवटची धडपड आहे ती मला वाटतं 23 तारखेला संपणार आहे. म्हणून मतदारांना सुद्धा आव्हान राहणार आहे की आपण या आणि उत्साहात मतदान करा. आपल्या मतदानाचा टक्का ज्या दिवशी वाढेल त्या दिवशी इतर शक्ती तुमच्याकडं का वाकड्या नजरेने पाहणार सुद्धा नाही. म्हणून मतदान अवश्य करा. शहरात फार कमी उत्साह आहे हो, ग्रामीण भागात मात्र त्यापेक्षा जास्त डबल उत्साह दिसतोय. काय प्रॉब्लेम काय? शहरामध्ये उत्साह जास्त आहे. तुम्ही आता पाहाल की आता 10च्या नंतर सर्व बूथवर तुम्हाला लाईनी लागलेली दिसतील आणि शहरातलं मतदान हे ठरलेलं असतं. करताना ते बरोबर येतात आणि आपलं मतदान करतात. त्यांना कुणाला आणायची गरज पडत नाही ना त्यांच्याकडे कुणी जायची सुद्धा आवश्यकता पडत नाही. रात्री तुमच्या गाडीवर हल्ला झाला, काय नेमकं कोण हल्ला करणारे कोण होते, त्याच्या संदर्भात काय तक्रार की काय? हल्ला करणारे विरोधी पक्षाचेच उमेदवार होते, त्यांचे सहकारी असतील. त्या संदर्भामध्ये चौकशी जरूर होईल. मी काल पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये आमच्या मुलांनी तक्रार दिलेली आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये असा प्रकार करणं हे योग्य नाही हे मी वारंवार सांगतो. 15 वर्ष मी निवडणुकामध्ये ह्या ज्या निवडणुका जिंकलेल्या आहेत त्यामध्ये कधीही साधी एनसीही ना विरोधी उमेदवाराची होती ना माझी होती. म्हणून पहिले झालेल्या निवडणुका आणि आता गुंडशाहीच्या आधारावर निवडून येण्याची ज्यांना स्वप्न पडत होते त्यांना मला वाटतं जनता ह्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवली. कुणाची गुंडशाही सुरू आहे? म्हटलं शिवसेना आणि भाजपनं पैशाचा पाऊस पाडला. मग हे पैशाचा ज्या ठिकाणी पाऊस पडला त्या ठिकाणी हे काय भिजले का त्या पावसामध्ये? ज्यांच्याकडून पैसे घेतले त्या पैशामध्ये हे ऑलरेडी भिजलेले आहेत. म्हणून आता ही त्यांची शेवटची धडपड आहे. आता त्यांचा अंतकाळ ज्याला म्हणतो ते जवळ आलेलं आहे. ते तुम्हाला 23 तारखेला दिसेल. तुम्ही गुंडगिरी कुणी गुंडगिरी इथं गुंडगिरी उभाटाचे तिथे उमेदवार आहेत त्यांनी ती गुंडगिरी केलेली आहे. बाहेरून आणले म्हणणार? बाहेरून आणलेले आहेत. नगर, पुणे आणि नाशिकचे काही गुंड या ठिकाणी आलेले आहेत. 2 ब्लॅक कलरच्या स्कॉर्पिओ, मी अनेक वेळा सांगतो की ब्लॅक कलरच्या स्कॉर्पिओ इथं फिरतात विदाऊट नेम प्लेटच्या आणि अनेक ठिकाणी गाड्या अडून ते स्वतः चेक करतायत. पोलिसाचा म्हणजे पोलीस असल्यासारखं हे लोकांना आवडलेलं नाही. म्हणून त्याचा आता बदला लोक या मतदानाच्या माध्यमातून घेतील. ओके, थँक्यू.